तर पवार काका पुतण्याची आघाडी म्हणजे विलिनीकरण. प्रकाश आंबेडकरांनी एनसीपीच्या आघाडीवर वक्तव्य केले. पुढच्या काळात सुप्रिया केंद्रात मंत्री होतील. पिंपरी चिंचवडमध्ये वंचितनं सोबळाचा नारा दिलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र आलेत म्हणजे त्यांचं विलिनीकरण झालं. अजित पवारांच्या साथीनं शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं असं भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे लवकरच सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये असंही आंबेडकर म्हणाले. मुंबईत काँग्रेसचा सोबळाचा नारा दिला त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली. इतर महापालिकांमध्ये सुद्धा भाजप वगळता इतर पक्षांची आघाडी करण्याचं सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सोबळावर लढू असं आंबेडकरांनी सूचित केलंय. शरद पवार आणि अजित पवारांचं विलिनीकरण आणि अजित पवार बीजेपी बरोबर राहणं आणि त्यातून मग असणारं सुप्रिया सुळे यांना असणारं केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं असं जर प्रवास घडला तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य बाळगू नये. त्यांनी आतापासूनच सावध झालं पाहिजे. हा आमचा त्यांना इशारा आहे.